हाय हॅलो नमस्कार, मी जया पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते जयाज मराठी रेसिपीमध्ये। तर टायटल आणि थंबनेल ऐकून तुम्हाला कळालं असेल की आजचा व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इकडे घेतलेले आहेत 4 हिरव्या मिरच्या। मी फक्त दोघांसाठी खिचडी बनवत आहे, त्यामुळे मी घेतलेले आहेत इकडे 4 हिरव्या मिरच्या, 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 1 बटाटा। तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात खिचडी बनवायची असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता। तर तुम्हाला इथे थोडंसं ब्लॅक झालेलं दिसत असेल। झालं असं की रात्री अचानक पाऊस यायला सुरुवात झाली आणि लाईट जाणं येणं जाय करत होती। थोडीशी कटिंग करणं झाली लाईट असताना, मात्र फोडणी टाकायच्या टाईमला लाईट मात्र गेली होती। इथून पुढची रेसिपी मला मोबाईलची टॉर्च लावून शूट करावी लागली। तुम्ही बघू शकता मी एका हातात मोबाईलची टॉर्च धरून कॅमेऱ्यामध्ये रेसिपी शूट करते। तर सगळ्यात आधी मी इकडे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी, कट करून घेतलेला कांदा आणि आपण जे कट करून घेतलेला बटाटा, हिरवी मिरची होती ती सर्व आपण परतून घेऊ। तर मसाला खिचडी बनवण्याकरता तुम्ही ते खडे मसाले वापरले तरीसुद्धा चालतात। तेलामध्ये जिरे, मोहरी टाकल्याच्या नंतर तेजपत्ता, दालचिनी, लवंग हेही टाकू शकता। त्याने ही मसाला खिचडी खूप छान अशी लागते। पण माझ्याकडे लाईट गेल्यामुळे मी हे सर्व काही स्किप केलेलं आहे, टाकलेलं नाही आहे आणि साधी प्लेन आपली मसाला खिचडी बनवलेली आहे। कांदा, बटाटा, हिरवी मिरची परतल्याच्या नंतर मी इथे टोमॅटो घेतलेला आहे, कट करून घेतलेला। त्याचनुसार यामध्ये मी थोडेसे मसाले वापरलेले आहेत। तर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा खिचडी मसाला टाकलेला आहे। तुम्ही इथे मसाले 1-1 चमचासुद्धा वापरू शकता, पण माझ्याकडे 5 वर्षाचा लहान मुलगा आहे आणि तोही खिचडी खूप आवडीने खाते, त्यामुळे मी मसाल्याचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे। तुम्हाला जर चरचर खिचडी हवी असेल तर तुम्ही 1-1 चमचाचं प्रमाण घेऊ शकता। तर मी इथे 4 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे। पाण्याला उकळी येईपर्यंत आपण डाळ तांदूळ धुवून घेऊ। नेहमी मसाला खिचडी, साधा भात बनवत असताना पाण्याला उकळी आल्याशिवाय त्यामध्ये डाळ तांदूळ सोडायचे नसतात, नाहीतर खिचडी आपली चविष्ट होत नाही आणि गारवटल्यासारखी होते। त्यामुळे आपण इकडे पाण्याला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे। मी 4 वाट्या पाणी घेतलेलं होतं, त्यामुळे यामध्ये 1 वाटी बासमती तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ वापरलेली आहे। तुम्ही इथे सालाची मुगाची डाळसुद्धा वापरू शकता, पण मी साल काढलेली आपली जी सोल राहते ती मुगाची डाळ वापरलेली आहे। मुलांसाठी जर बनवत असाल तर साल असलेली मूग डाळ तुम्ही नक्की वापरा, त्याने ही खिचडी खूप चविष्ट आणि छान अशी होते। तर आपल्या खिचडीला 1 उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। मी इथे थोडेसे बिर्याणीचे जे तांदूळ राहतात ते वापरलेले आहेत, त्यामुळे खिचडी एकदम सुटसुटीत आणि खूप छान अशी होते। प्रमाण बरोबर असलं तर तुमची खिचडी खूप छान बनून तयार होते आणि मोकळीसुद्धा होते। कोणाकोणाला मोकळी खिचडी आवडते आणि कोणाकोणाला चिकट खिचडी आवडते ते मला कमेंट करून सांगा। आपली खिचडी बनून तयार आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून मिरची आणि शेंगदाण्याचा तडका मी इथे टाकणार आहे। नेहमी कोणतीही खिचडी असली, भात असला तरी आमच्या इथे कडणाचं तेल हे नक्की लागतेच, पण मी आज जिरे मोहरीचा तडका न टाकता शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचा तडका यावर टाकणार आहे। खरंच खिचडी खूप छान बनून तयार झाली होती आणि खायलाही खूप टेस्टी झाली होती। कोणाकोणाला खिचडीसोबत पापड भजी खायला आवडतात ते मला नक्की सांगा। आमच्या इथे तर खिचडी म्हटलं की पापड भजे हे लागतातच, पण लाईट नसल्यामुळे मी ते स्किप केले आणि खिचडी वाढायला घेतली। तर तुम्ही बघू शकता किती छान अशी सुटसुटीत आणि मोकळी खिचडी बनवून आपली तयार झाली होती। आता मी तर चालले खिचडी खाण्याकरिता। तुम्ही कधी बनवणार ते मला नक्की सांगा। खिचडीसोबत मी पापड भजे तर नाही बनवले, पण कारण लाईट नसल्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम झाला, पण त्यासाठी मी इकडे आलूच्या काचऱ्या जे तव्यावर थोड्याशा फ्राय करून घेतल्या होत्या त्या बनवल्या होत्या आणि कांदा आणि आता नवीन जे आंबा आलेला आहे त्याच्या कैरीच्या फोडी, मसाला फोडी बनवल्या होत्या आणि सोबतच मिरची तळली होती। तर दिसायलाही खूप छान असं दिसत आहे ताट। तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर कधी बनवा, तुम्हीसुद्धा बनवा। कधी बनवताय ते मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण आपलं नवीन चॅनल आहे आणि तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे। तर ज्याने कोणी सबस्क्राईब केलं